नमस्कार दादा. नमस्कार. कुठून आलो तुम्ही आज? मी आज आलो कल्याणद्वारली. कल्याणद्वारली. तर आज आपल्या हरण्याचा गटपात झालाय, तर काय वाटतंय? नाही, आनंद वाटला कारण मागच्या वेळेला पाऊस पडला होता. तर चांगली गाडी होती. मानेरा अंबरनाथवाल्यांचा बादल, वाटेगावचा आणि आपला हरण्या होता. त्यावेळेस पाऊस पडला तर त्या पावसाच्यामुळे गाडी पळाली नाही, गटाला मार खालती. पण आज गोपाल बाबा महाराज चिंचपाडा त्यांचं लक्ष आणि हरण्या चांगल्यापैकी गाडी पळाली. तर आजचं नियोजन कसं झालं तुमचा? नाही, नियोजन आपण त्यांच्या शब्दावरती दिलं तर, कारण त्यांचा स्वतःचा बैल नसताना त्यावेळेस आपल्या हरण्यावरती त्यांचा जीव खूप होता. अनोत प्रयत्न जीव होता. तर त्या बेसवर त्यांची इच्छा होती. आपण तर आधी पण पळालो होतो, पण कुठेतरी होम ग्राउंडवरती ही गाडी पळावी अशी त्यांची इच्छा होती, ती आपण पूर्ण केली. आणि हरण्याची खरेदी तुम्ही कधी केली ती? हरण्याची खरेदी 2023ला ह्याच्यात केलेली होती, नाशिकवरून. आदात असताना का काय? नाही, साईदात झालेला होता. सायदा ते असताना. तर मग हरण्याचं नाव तुम्ही ठेवलंय का आधीपासून? ना, आधीपासून हरण्याचं नाव हरण्याच होता. नावात आपण काही बदल नाही केला. पण एवढा एक, आपण ज्या वेळेस घेतल्याच्यानंतर त्याचा पालनपोषण केला, त्याने जी आपल्यावरती माया लावली आणि आपण त्याच्यावरती माया लावली, त्याच्यात आपण कुठंतरी एक हरण्याला आपल्या मुलाच्या नावाने पाहतो आणि बघतो आणि त्याच पद्धतीनं आपल्या मुलासारखा त्याचा जपण करतो. ना आजचा म्हणजे कुणाच्या नावाने पाळलेली आज गाडी? आज चिंचपाड्याच्या गोपालबाबा महाराजांच्या नावाने पाळलेल्या 2-3 चिठ्ठ्या होत्या. कारण कसं असतं, कोणता बैल गटाला पालतो, आपला कड्याला पालतो, नाही पळत, मग त्या बेसवर कोणती चिठ्ठी कुठं लागली तर गडबड नको. 2-3 चिठ्ठ्या होत्या, पण हरण्यावरती पब्लिकचा प्रेशर राहिला तर आपल्याला कुठं भीती राहणार नाही. या बेसवर तो गाडीवर पळेल, हरण्या पब्लिकवर पळेल, अशा या नियोजनात 17 नंबरला गाडी 3 नंबर तासावरती पळवली. आणि ही खरेदी तुम्ही कितीची केली होती? ही खरेदी 5.25 लाखाची होती. पण ज्यावेळेस आपल्याला थार भेटली त्यावेळेस त्याला आपण एक मोटरसायकल अशीच फ्रीमध्ये त्या मालकाला दिली. आणि ज्यावेळेस त्याने घरी ओवाळणीला बैल त्याच्या यात्रेला घेऊन गेलता, त्यावेळेस त्याला 21,000ची टाटामध्ये त्याला एक बक्षीस स्वरूपात त्याला ओवाळणी दिली होती. म्हणजे असं करून आपल्याला जे, म्हणजे ती जी दिली त्याला ती मान सन्मानाने दिलेली होती, पण तशी 1,21,000 आपण त्याला बक्षीस दिली. आणि हरण्याचं आतापर्यंत असं किती गट, म्हणजे असं हरण्याचा आतापर्यंतचा आता तर मोजलाच नाही, पण 50 क्रॉस करून फायनल त्याच्या आता या 3 फेऱ्याच्या झालेल्या आहेत. आणि कर्जतमध्ये दुसऱ्यांदा मैदान भरलाय 7 फेऱ्याचा, एकदम टॉपमध्ये आता भरतो. ते तुम्हाला काय वाटतंय? नाही, चांगलं असंच मैदानं भरत राहावे, सगळ्यांना मजा घ्यायला भेटतो. त्याच्यात लहान गाडी मालकसुद्धा मोठ्या गाडीची टक्कर खेळण्यासाठी तो मैदानात उतरतो. आज आम्ही ज्यावेळेस घाटावरती पळातो तर कधी कधी आमच्या गटाला गाडी निघत नाही, पण आजच्या गटाला सर्वांच्या गाड्या होत्या. म्हणजे एक आपली छोट्या गाडा मालकाची एक हिंमत असते की मी पण लढत देऊ शकतो. आणि त्यांचे आभार, म्हणजे असा की आपण जर त्या यशाची पायरी जर जिद्दीने चिकाट्याने जर चढत राहिलो तर 100% सक्सेस होतो. त्या हरण्या आपल्या घाटावरशी कधी आलाय? मग हरण्या हा घाटावरती नसतो, येऊन जाऊनच करतो. मैदान असेल तर जातो, 1-1, 2-2 दिवसाला राहतो आणि रिटर्न घेऊन येतो. ना मग आज तुम्ही किती वाजता आलो इथं? आज इथं आलो आम्ही तरी 8:30-9ला. तर हरण्याविषयी तुम्हाला काय, म्हणजे अशी खासियत काय वाटतं तुम्हाला हरण्याविषयी? हरण्याने खेळायच्यात, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात नाव आपलं पोचवला. जे नको तेवढे मोठे मान सन्मान त्यांनी मिळवून दिले की जे आज परत कोणालाच भेटलेले नाही लवकर. कारण 1-1 वर्षाला 1-1 मान, एक थारचा मान 2023चा, 2024 पुशेगाव हिंदकेसरी 1 नंबरचा मान आणि 2025 1 नंबरचा पेडगावचा मान. म्हणजे हे मान मिळवणं कोणाच्या नशिबाला लवकर येत नाही, पण त्या हरण्याने माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाला मिळवून दिले. याच्यात मी त्याचे आयुष्यभर त्याचे उपकार विसरणार. मी तुमची एक वाईट बघितलेली, म्हणजे तुम्ही तुमच्या हरण्याला एकदम तुमच्या मुलासारखे जपता. तुम्हाला तेच बोललो ना की हरण्या आणला, हरण्या नाव हा तोच ठेवला, पण आज पण त्याला जपणं आणि त्याची वागणूक आणि त्याचा प्रेम हे मी माझ्या मुलाचाच त्याला दिलेलं आहे. तर या सीझनचा काय नियोजन आहे हरण्याचा? या सीझनचं म्हणजे आता तर असं आहे की 2-2, 3-3 दिवसाला आता हरण्यापालाला हे आहे, कारण एवढी मैदानं आता सर्व एकदम बुकिंग झालेली आहेत. आता फक्त एक इथलं आपला स्थानिक मैदान म्हणून मी आज तिकडे नाकार दिलेला आहे पलवाला. म्हणजे आज पण मुंबईमध्ये पहिला मैदान आपली इच्छा आहे, पोरांची इच्छा आहे म्हणून इथं पलवाला आणला, नाहीतर आज पण 2-3 मैदानांची बुकिंग होती. ना हरण्याला खाणपाणी काय, म्हणजे असं काय नाही, साधा नॉर्मलीच खाणं आहे, सुकी वैरण आहे आणि उडीद डाळ हेच, बाकी काय नाही. म्हणजे असा कोणता वैयक्तिक पर्सनल खाना कोणता बनवलेला नाही.
तर हरणे तुमच्याच घरी असतो सांभाळायला का? ना आपल्या घरीच असतो, घराच्या एकदम याच्यातच असतो, परिवारातच असतो, हे तुमचा परिवाराचा एक सदस्य आहे हरणे. सदस्यच आहे. तर चला धन्यवाद दादा. थँक्यू. तुमच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. तुझ्याही चॅनलला माझ्या हरण्याकडनं, माझ्याकडनं आणि साहिल प्रतिष्ठान करून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा. थँक्यू.